नमस्कार गाईज. तर आपण आपल्या पहिल्या ब्लॉगच्या शूटसाठी आपल्या सॉरी हेडफोन गाईज आपण आलो आहे माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये. माझं इंट्रोडक्शन सांगतो तुम्हाला. मी नागिन दिलीप बोराडे. आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आणि आपण आज माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये आहे. पाठीमागं तुम्ही बघू शकता गार्डन आहे. त्याच्यानंतर एक बिल्डिंग आहे, त्याचं काम आता चालू आहे. ही ॲक्च्युली पोदार इंटरनॅशनल स्कूल अशी ही बिल्डिंग आता तिथे काम चालू आहे. तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवेल मी पूर्ण. आणि हा माझा पुण्यातील म्हाळुंगे एरियामध्ये फ्लॅट आहे जिथे मी राहतो. पहिली गोष्ट म्हणजे माझा हा पहिला ब्लॉग आहे. मला बोलण्याची किंवा कॅमेरा फेस करायची कुठलीही सवय नाही. तर काही चुकलं तर काही सांभाळून घ्या आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला. आणि पुढे ब्लॉगमध्ये बघत राहा, तुम्हाला काय काय दाखवते. आता ॲक्च्युली हे जे दिसत आहे गाईस तुम्हाला, तो माझा बॅक साईडचा व्ह्यू आहे. पोदार स्कूल आणि त्याच्या समोरचं गार्डन. गार्डनच्या आउटसाईड गेट आहे. गेट आणि तिकडनं म्हाळुंग्यातून यायला रस्ता आहे सिमेंटचा, तुम्ही बघू शकता. आणि हा जो आहे हा ओढा आहे जुन्या काळातला, तर तो. आणि त्याच्या बाजूला विहीर दिसते आहे तुम्हाला. आणि समोर जे दिसत आहे तुम्हाला तिकडे माझा कंपनीचा प्लांट आहे ज्या डोंगराच्या पलीकडून. ओके गाईज. आणि हा पूर्ण स्कूल आणि स्कूलच्या आउटसाईडचा एरिया, हा माझ्या फ्लॅटचा आणि माझ्या बिल्डिंगचा एरिया. दोघांच्या मधून एक ओढा गेलेला आहे पाण्याचा. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला गाईज, हे समोर जे दिसत आहे ते तळेगावचा एरिया. आणि वरती जे दिसत आहे तुम्हाला ते भांबुली आणि वासुली एरिया. समोर जे टावर दिसतात तुम्हाला ते ऑलमोस्ट भंडारा डोंगर आणि त्या साईडचे टावर तुम्हाला ते दिसतात आहे. मी ते झूम करून तुम्हाला दाखवले आत्ता. सो गाईज आपण आहे माझ्या बेडरूममध्ये आता. आणि ही बेडरूमच्या बॅक साईडची गॅलरी म्हणजे डोअर आहे. डोअरमधून तुम्हाला मी थोडंसं व्हिज्युअल दाखवतो आउटसाईडला कसा एरिया आहे आणि काय आहे. सो गाईज आता समोरचा जो एरिया दिसत आहे हा माझ्या बेडरूमच्या बाहेरचा एरिया आहे. जिकडनं तळेगाव साईडचा एरिया, चाकण साईडचा एरिया आहे. आणि माडा सिटी खूप मोठी सिटी आहे. इथं कोविडमध्ये खूप साऱ्या लोकांना इथं सर्व्हिस दिलेल्या होत्या, हॉस्पिटलसाठी जागा दिलेली होती. आणि हा जो एरिया आहे पूर्ण चाकण साईडचा एरिया आहे म्हाळुंगेचा. आणि वरती आंबेढाण म्हणून गाव आहे, त्याला जोडणारा हा रस्ता. इथं वड्याची ही लाल छोटीशी टपरी, खूप सारा छान असा वडा तिथं भेटतो, वडापाव. श्रीपती रसवंती गृह माझ्या मित्राचं, तिथं मी रोज रस पितो. तुम्ही पण कधी याल तर म्हाळुंग्यामध्ये नक्की थांबा रसवंतीला. खूप मस्त असा उसाचा रस तिथं भेटतो. आणि हा वरती एरिया जातो द्वारका सिटी. आणि समोर तुम्ही बघू शकता कसा व्ह्यू आहे. इव्हनिंगचा टायमिंग आहे. ॲक्च्युली सनसेट खूप छान असतो, बट पावसाचं वातावरण आहे त्यामुळं सनसेट मिस करतोय आपण. चला थोडासा अंधारही झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता आता थोडंसं उजेड कमी व्हायला लागला आहे. सो जास्त दिसणार पण नाही आता. तरी नेक्स्ट ब्लॉग आता आपण पुन्हा उद्या घेऊन येऊ. एक नवीन म्हणजे माझ्या कंपनी एरियामध्ये तिथे एक गार्डन आहे. आणि त्या गार्डनच्या आउटसाईड खूप छान असं एरिया आहे बघण्यासाठी. तर तो आपण नक्कीच उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवतो. आणि तिथला व्ह्यू तुम्हाला मी एकदम चांगल्या प्रकारे शो करून व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. सो भेटू गाईज पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.